माझा नवरा कामाला गेला ना तर मी राहिलेली सगळी माझी कामं आवरून घेते. कपडे टाकून ठेवते गेल्या गेल्या आणि मग झाले की ते पटकन लावून घेते कपडे. आता ऊन आहे तर पटकन कपडे सुकून होतात. थंडीच्या ह्याच्यामध्ये कपडे जास्त सुकत पण नाही. ते कपडे लावून घेतले आणि मग हळूहळू आपली कामं करून घेते पटकन. मग राहिलेल्या भाकऱ्या करून घेतल्या माझ्यासाठी आणि बाकीच्या मी डब्याला दिल्या. आता इकडे तिकडे बघत बघत मी भाकऱ्या करून घेते आणि मग राहिलेली भांडी घासून घेते. त्याचबरोबर सगळे कामं आता पटापट केली तर ते उरकून होतात. नंतर दिवसभर आरामच करायचा आहे. राहिलेली कामं करायलाच पाहिजे. नंतर मी मिरच्या आणल्या होत्या, त्याच्यासाठी मी काही मसाले आणले होते. धणे, जसं खडं मसाला आणि हळद, ते पण मी आता ओतून घेते आणि मग उन्हामध्ये लावून घेईन. जसं आता आत्ताच मसाला केला तर चांगलं ना, नंतर कुठे मसाला करायला एवढं टाईम उरतो. आणि आता कसं ऊन पण असतं त्यामुळे कसं मिरच्या पण मस्त तापून होतात आणि मसाला पण मस्त होतो. आता हळद पण मी आणलेली आहे आणि खडे मसाले पण. आता बघू आता किती ऊन आहे आणि मग लावून टाकते. तर 2 दिवस तरी लावायलाच लागेल हा खडा मसाला. आणि मिरची मी मोडून ठेवलेली आहे, पण मी अजून पण लाल मिरची आणली होती कारण मसाला तिखट व्हायला पाहिजे ना. जसा तिखट मसाला नसला तर जेवणाची काही मजाच नसते. आता ते पण आता करून घेते पटापट. आता हळद ह्याच्यामध्ये ओतून घेतली. आता खडा मसाला ओतून घेईन आणि मग बाहेर लावून घेईन. असं काम अशी पटपट झाली तर नंतर आराम करायला मग काहीच नाही.